नमस्कार. आपल्या एलपीजो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे 31 ऑक्टोबर 2025 रोजी मिसेस सुलभा गायकवाड यांचं बेबी आलं होतं, जे की कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं. तिथून त्यांनी ट्रान्सफर घेऊन आपल्याकडे आलं होतं. बेबी हा प्रीटम बर्थ होतं. 31 वीक्स मध्येच त्यांची मदरची डिलिव्हरी झाली होती. बेबी प्रीटम असल्यामुळे बेबीला बरेच कॉम्प्लिकेशन होते, जसे की एनईसी, लो बर्थ वेट. बेबी आपल्याकडे आला तेव्हा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये होता. बेबीचं वेट जे होतं ते 1 kg बिलो होतं. बेबी आपल्याकडे आल्यानंतर आपण बेबीला डॉक्टर पूजा सुतार, जे आपले न्यूनेटॉलॉजिस्ट आहे, त्यांच्या कन्सल्टेशन मध्ये NICU मध्ये आपण बेबीला ऍडमिट करून ट्रीटमेंट स्टार्ट केली. बेबी ऍडमिट झाल्यापासून बेबीचं रिकरंट वेट जे होतं ते गेन होत होतं. बेबीला सिन्स बर्थ हायपोग्लायसेमियाही होता, थोडं मालन्यूरिश पण होतं. हायपोग्लायसेमिया आपण ट्रीट केला. बेबीचं आता वेट पण स्लोली इम्प्रूव्ह होत आहे. ऍडमिशनच्या वेळेस बेबी बिलो 1 kg वेट होतं. आजचं डिस्चार्जच्या वेळेस बेबीचं वेट 1.5 kg आहे. विथ बेबी रेस्पिरेशन प्रॉपर करताय व्यवस्थित. बेबी फीडिंग पण टॉलरेट करताय. आधी फीडिंग पण टॉलरेट वगैरे नव्हतं करत. डॉक्टर पूजा सुतार मॅडमच्या गायडन्स मध्ये बेबीचं वेट गेन पण झालं आहे. बेबीला जे RDS वगैरे हे सर्व ज्या गोष्टी होतात ते पण इम्प्रूव्ह झालं आहे. आणि बेबीला आम्ही सक्सेसफुली ट्रीट करून बेबीला आफ्टर 21 डेजच्या ट्रीटमेंट मध्ये, जे की आमच्या एलपीजो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जी ट्रीटमेंट झाली, आफ्टर 21 डेज आम्ही बेबीला व्यवस्थित डिस्चार्ज ही करत आहोत. सुजाता गोपाल गायकवाड है, ये माझ्या वहिनी है. बच्चूची मदर सुलभा गायकवाड. बच्चू म्हणजे सुलभाची अवस्था एकदम खराब झाली होती प्रेग्नन्सीच्या वेळेस. आम्ही शाळेला राहत होतो. शाळेवरून डिलिव्हरीच्या टायमाला आम्ही कलवा हॉस्पिटलला गेलो. कलवा हॉस्पिटलमध्ये बच्चूचा वेट आणि ऑक्सिजन वगैरे खूप प्रॉब्लेम होते. बच्चूला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. बच्चूचा वेट 1 kg होता. आम्हाला अनोळखी कोणी भेटले होते, त्यांनी सांगितलं एलपीजो हॉस्पिटलमध्ये या. एलपीजो हॉस्पिटलमध्ये बच्चूची ग्रोथ चांगले पूजा सुतार डॉक्टर यांनी केले. बाकी सगळे स्टाफ वगैरे, मावशा वगैरेंनी सगळ्यांनी लक्ष दिले. आज बच्चूचं वजन 1.5 किलो आहे. त्यामुळे त्याचा डिस्चार्जची वेळ होत आहे. 2.5 महिने ते बच्चूने हॉस्पिटलमध्ये त्याचा हे झाला होता. आज त्याची डिस्चार्जचा टाइम आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे सगळ्यांना थँक्यू सो मच. डॉक्टर पूजा सुतार यांना पण, स्टाफ नर्स यांना पण सगळ्यांना थँक्यू सो मच. असेच पुढे काही कुणाला प्रॉब्लेम असले तर आम्ही कुणालाही इथं पाठवू, ही आमची नम्र विनंती.